तिच्या मागे एक मोठं झालं. म्हातारी काय करायची? यश विकलेली कोणा घालायची? पाठशाला निघायला जायची. असे पैसे मिळतील त्याच्या एकटी जेवायच्या आणि मजा राहायची. एक दिवस काय झालं? म्हातारी खोलाच्या चढायला गेली. पाहते तर काय एक कोळशी लागतंय आणि ओढत तिच्या बाजाला कुणीतरी खाऊन ठेवलेली. म्हातारी काळातली कोणी दिसत नव्हती. सगळी कोणी कुठे जाऊ दे. कोणी तरी तिच्यावर म्हातारी तशी झोपून गेली. आणि त्या बाय तिथं काय शी बाय केला सगळा. म्हातारी म्हणाली को खाऊन करून गेलं. देवीचे लापाळ दुसला आणि बरंच काल चालायला गेली. कोणीतरी चोरताना दिसतंय. एकदा 10 वाजले. 10 वाजले, 12 वाजले, कोणी जेवना. त्याला तर पाऊस उभ्या माझ्या झोपायला जाणार. तेवढाच मानाचा आवाज आला. बटत उठवणे येऊन बसली आणि बायला लागली. कोण येते? तिला कोळोबा दिसला. कोळोबा पुढे आला. त्याला कडे बाहेर अरे म्हातारी झोपलेली दिसते. आता करायला नाही. कोणाने पप्पू बळा काढली आणि हळूहळू म्हातारीच्या झोपडीकडे आला. म्हातारीच्या आळशी खालून ठेवली. त्या सगळ्या पिकून ठेवला आणि पळून गेला. म्हातारी म्हणाली असं काय बघते आता. दिवशी म्हातारी सकाळी काहीच करत नाही. संध्याकाळी परतली वाट पाहायला लागली. कोणाचे बरं खायला. म्हातारी काय करा दोन्ही तर एक डबा ठेवला. डबूला झाला आणि कोणाची पाठ बसत नसती. थंबा पेनाने बाळा वाटून गेला कोळोबा. त्याच्या म्हातारीचे चुबडकली पाहिला. कारण दिसतंय चला खाऊया कोळोबा खायला. तो म्हातारी झाडाच्या भतीवर हळू चढा ठेवला. कोळोबा अरे आजीनं बसायला लागला. ठेवलेलं दिसते. कोळोबाला बसला पाटावर बसला तर काय हात भरलं. वेळच काठी कमाल आली आणि म्हणाली कोळोबा नको अजिबात तेरे बाटली आणि तू नाना पळून गेला. काय कशी खर म्हातारीची पाची.